ब्रिज कोर्स मॅथ्स 2 डे 43 ट्रिग्नॉमेट्री संबंधीची माहिती की मागच्या वर्षी आपण चॅप्टर 8 मध्ये जी पाहिलेली होती 9वीच्या पुस्तकातली त्या माहितीमधला काही भाग की जो आपल्याला 10वीसाठी आवश्यक आहे तो भाग या ठिकाणी वी हॅव टू सी हिअर. नाव ट्रिग्नॉमेट्री डील्स विथ द राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल हे अतिशय महत्वाचं आहे. राईट अँगल ट्रायंगल ज्या वेळेला एखादा त्रिकोण हा राईट अँगल ट्रायंगल असतो त्यावेळेला त्याचे राहिलेले दोन्ही कोण ॲक्यूट अँगल असतात आणि या तीन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर राईट अँगलच्या समोरची बाजू अपोजिट साइड, समजा जर याला आपण ए बी सी असं नाव दिलं, बी च्या समोरची अपोजिट साइड्स ऑफ राईट अँगल इज कॉल्ड एज हायपोटेनियस. नाव आणि या दोन बाजू या सिंपल साइड 1 आणि साइड 2 या पद्धतीने या ठिकाणी ओळखल्या जातात. म्हणजे ए बी अँड बी सी आर टू साइड्स अँड ए सी इज द हायपोटेनियस ऑफ द ट्रायंगल. ए बी सी अँगल बी इज राईट अँगल ट्रायंगल. अँगल ए अँड अँगल सी आर ॲक्यूट अँगल. अशा पद्धतीने ही ट्रिग्नॉमेट्री की जी राईट अँगल ट्रायंगलशी डील करते त्या राईट अँगल ट्रायंगल संबंधीची माहिती. जर समजा साइड 1 आणि साइड 2 या सारख्या असतील तर याला आयसोसेलिस राईट अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या राईट अँगल संबंधीची माहिती सगळी आपण घेतलेली आहे. आता इथं काय त्याची माहिती घ्यायची किंवा काय याच्या पुढे जाऊन माहिती घ्यायची त्याचा विचार करूया. आता या पद्धतीने ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल घेतला वेअर अँगल बी इज ऑफ 90 डिग्री. आता आपण बाजूचा विचार न करता कोनाचा विचार करणार. आता अँगल ए च्या संदर्भात आता ह्या हायपोटेन्यूस मी अगोदरच सांगितलेलं आहे, याच्या समोरची या त्रिकोणातली सर्वात मोठी बाजू म्हणजे हायपोटेन्यूस, बी च्या समोरची बाजू. आता अँगल ए च्या संदर्भामध्ये जर मी विचार केला, आता अँगल ए आणि अँगल सी हे दोन ॲक्यूट अँगल आहेत. पैकी अँगल ए च्या संदर्भात विचार केला तर अँगल ए च्या अपोजिट साइड हिअर बी सी, अपोजिट साइड ऑफ अँगल ए बी सी ला हे दोन शब्द अतिशय महत्वाचे प्लस हायपोटेन्यूस, कारण हे सगळे शब्द आपल्याला पुढे लागले. अँगल ए च्या संदर्भामध्ये बी सी ही त्याची अपोजिट साइड झाली आणि ए बी ही त्याची ऍडजस्टंट साइड झाली. हे नीट लक्षात घ्यायचं. हे फक्त अँगल ए च्या संदर्भामध्ये विचार करू. जर समजा या ठिकाणी हाच राईट अँगल ट्रायंगल आपण घेतला आणि अँगल सी चा जर विचार केला तर काय होतं बघ. अँगल सी च्या संदर्भात त्याची अपोजिट साइड ए बी होती आणि त्याची ऍडजस्टंट साइड बी सी होती. म्हणजे इथला कोन आणि हा कोन यांचा विचार जर केला तर या कोनाची अपोजिट साइड या कोनाची ऍडजस्टंट साइड होती आणि या कोनाची ऍडजस्टंट साइड या कोनाची अपोजिट साइड होते. एकमेकांच्या बरोबर विरुद्ध या ठिकाणी आपल्याला सांगता येते. ए आणि सी चाच विचार करतोय, याचा विचार करायची गरज नाही कारण हा 90 डिग्री ट्रायंगल आहे, अँगल आहे आणि हा सुद्धा 90 डिग्री अँगल आहे. त्यामुळे या दोन कोनांच्या संदर्भामध्ये त्याची असणारी अपोजिट विरुद्ध बाजू आणि लगतची बाजू मराठीमध्ये याला म्हणतात. याच पद्धतीने सी च्या अपोजिट बाजू आणि सी च्या लगतची बाजू अँगल सी म्हणतो बरं का. अँगल सी आणि अँगल ए या दोन गोष्टी मला वाटतं की अतिशय या ठिकाणी महत्वाच्या आपल्याला सांगता येतात. म्हणजे एखादा राईट अँगल ट्रायंगल जर घेतला तर त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये समजा जर कोन ए चा विचार केला तर ए च्या समोरची बाजू, ए च्या लगतची बाजू आणि हायपोटेन्यूस. त्याच पद्धतीने सी चा विचार केला तर सी च्या समोरची बाजू, सी च्या लगतची बाजू आणि या त्रिकोणाचा हायपोटेन्यूस. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा विचार करायचा आहे. आता या वर्षी आपल्याला साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा हे तीन रेशो. याची व्याख्या कशी केली जाते साइन थिटाची? अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं अपोजिट साइड, ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेन्यूस कोणाच्या रिस्पेक्ट आहेत हे महत्त्वाचं. अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. आता साइन थिटाच्या अपोजिट साइड ए बी आहे म्हणून ए बी हायपोटेन्यूस ए सी ए बी डिवायडेड बाय ए सी. कॉस थिटा त्याची डेफिनेशन कशी केली जाते? ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड कोणाची? थिटाची. काय आहे? बी सी डिवायडेड बाय त्याचा असणारा हायपोटेन्यूस काय आहे? ए सी. टॅन थिटाची डेफिनेशन कशी केली जाते? अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड कोणाची? थिटाची. काय आहे? ए बी डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड कोणाची? थिटाची. काय आहे? बी सी. तर साइन थिटा इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय ए सी.
cos theta is equal to BC divided by AC and tan theta is equal to AB divided by BC. अशा पद्धतीने हे sin theta, cos theta आणि tan theta चे रेशो आहे. मी या ठिकाणी लिहून ठेवतोय sin theta बरोबर AB divided by AC, cos theta बरोबर BC divided by AC आणि tan theta बरोबर AB divided by BC. हे तीन रेशो लिहून आता मी काय करतोय या ठिकाणी हा जो थीटा आहे याच्या ऐवजी हा कोण घेतोय ए. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तीन कोणाची अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. बरोबर आहे, हे आपण शिकलेलं आहे. 90 कुणाचं माप आहे, बी चं. ए चं माप काढायचं, अँगल ए प्लस 90 प्लस सी चं माप थीटा इज इक्वल टू 180. मला अँगल ए चं माप काढायचं आहे, अँगल ए इज इक्वल टू 180. हे 90 तिकडे गेली की मायनस झाले, हा थीटा इकडे गेला की मायनस झाला. सो अँगल ए इज इक्वल टू 180 मधून 90 गेले, 90 मायनस थीटा, म्हणजे हा अँगल कोणता झाला, 90 मायनस थीटा. या पद्धतीने अँगल झालेला आहे. कसा काढला तर या पद्धतीने काढला. आता मी या ठिकाणी साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा यांची जी माप आहे ही माप थीटाच्या ऐवजी दुसरा त्याचा असणारा कोन त्याचा विचार या ठिकाणी मी करणार आहे आणि काय रेशो मध्ये बदल होतो त्याचा विचार करूया. सो साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू, सूत्र तेच राहणार आहे. आता फक्त काय होणार आहे, अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड चेंज होणार आहे. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड ही पुसतो आता मी. अपोजिट साइड काय आली, 90 मायनस थीटाची BC आली. हायपोटेन्यूज काय आला, AC आला. त्यानंतर cos 90 मायनस थीटा, डेफिनेशन बदलत नाहीये, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. cos 90 मायनस थीटाची ऍडजसंट साइड काय आली, AB आली. हायपोटेन्यूज काय आला, AC आला. बरोबर. tan 90 मायनस थीटा, tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू tan 90 मायनस थीटाच्या संदर्भात अपोजिट साइड काय आली, BC आली, डिवायडेड बाय ऍडजसंट साइड काय आली, AB आली. आता या ठिकाणी लक्षात गोष्ट येते, मी पहिल्यांदा साइनचा विचार करू. साइन थीटा AB डिवायडेड बाय AC, साइन 90 मायनस थीटा BC डिवायडेड बाय AC. बघा साइन थीटा काय आला, AB डिवायडेड बाय AC आणि साइन 90 मायनस थीटा काय आला, BC डिवायडेड बाय AC. आता BC डिवायडेड बाय AC कुणाची किंमत आहे, कॉस थीटाची, म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. त्याच पद्धतीने साइन थीटा काय आला, AB डिवायडेड बाय AC. कॉस 90 मायनस थीटा काय आला, AB डिवायडेड बाय C. या दोनवरून आपण असं लक्षात घेतो या ठिकाणी की साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा AB डिवायडेड बाय AC, AB कॉस 90 मायनस कॉस 90 मायनस थीटा. नवीन सूत्र तयार झालं. त्याच पद्धतीने कॉस थीटा इज इक्वल टू कॉस थीटाची किंमत काय आहे, BC डिवायडेड बाय C. साइन 90 मायनस थीटाची काय किंमत काय, BC डिवायडेड बाय. सो कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टॅन थीटा काय आला, AB डिवायडेड बाय BC. टॅन 90 मायनस थीटा काय आला, BC डिवायडेड बाय AB. म्हणजे टॅन थीटा इनटू टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा काय आहे, AB डिवायडेड बाय BC, AB डिवायडेड बाय BC इनटू टॅन 90 मायनस थीटा काय, BC डिवायडेड बाय AB. AB गेट्स कॅन्सल, BC गेट्स कॅन्सल इज इक्वल टू 1. म्हणजे हा एक फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला मिळाला, हा एक फॉर्म्युला मिळाला आणि शेवटचा tan theta into tan 90 minus theta which is equal to 1. हे तिसरा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि अशा पद्धतीने आता सध्या 9वीच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे तीन फॉर्म्युले तुम्हाला आवश्यक आहेत आणि या तीन डेफिनेशन साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज आणि अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड, या तीन डेफिनेशन्स अतिशय आपल्याला महत्त्वाच्या सांगता
येतात. आणि ह्या डेफिनेशन आणि हे फॉर्म्युले एकदा का तुमच्या लक्षात आले की ट्रिग्नॉमेट्रीमध्ये अवघड असं फारसं काही नाही. आता जाता जाता फक्त एका फॉर्म्युल्याची तुम्हाला आठवण करून देतो आणि या ठिकाणी आपला हा जो डे 43 आहे हा या ठिकाणी संपेल. म्हणजे याच्यावर एक एक्झाम्पल आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल, आणि त्याच्यानंतर एक्झरसाइज. तो इक्वेशन काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे कसं आलं, काय आलं, त्याचा विचार करायची गरज नाही आहे. फक्त हे एक इक्वेशन आहे आणि याचा विचार जर करायचा असेल तर पुस्तकामध्ये हे कसं इक्वेशन आलेलं आहे त्याचा तुम्ही पाहू शकता. आता सध्या इथं फक्त हे इक्वेशन तुमच्या माहितीसाठी आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीचा हा 43 डेचा हा जो कंटेंट आहे हा कंटेंट या ठिकाणी पूर्ण होतो. याच्यानंतर एक सॉल्व्ड एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये आपल्याला साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा साइन 90 मायनस थिटा कॉस 90 मायनस थिटा आणि टॅन 90 मायनस थिटाचे रेशो काढायला सांगितले आणि त्याच्यानंतर एक्झरसाइज कडे आपण जाणार आहोत. Triangle ABC is a right angle triangle because angle C is of 90 degree. AC is equal to 6, BC is equal to 8. Find AB. We have to first find value for AB. Write the three trigonometric ratios of angle A आणि angle B. याचे 3 आणि याचे 3 रेशो या ठिकाणी काढायचे. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी हायपोटेनियस म्हणजेच या ठिकाणी AB ची किंमत काढावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय किंवा पायथागोरसचा थिअरम या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल. सो as given in the example angle C is of 90 degree in triangle ABC. Therefore, by it is a right angle triangle. Therefore, by using Pythagoras theorem, काय सांगतो, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बाय पुटिंग द व्हॅल्यू AC स्क्वेअर that is 6 bracket square plus BC that is 8 bracket square which is equal to 6 चा वर्ग 36 8 चा वर्ग 64. So AB square is equal to 100. By taking square root of both sides, AB is equal to 10. आता ही पण किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता पहिल्यांदा A च्या संदर्भातल्या सगळ्या किमती घेऊया. sin A is equal to sin A opposite side that is BC divided by hypotenuse that is AB which is equal to BC ची किंमत 8 भागिले 10. संक्षिप्त रूप देऊन टाका, 2 चौक 8 2 पंचे 10. त्यानंतर cos A च्या संदर्भात adjacent side that is AC divided by hypotenuse that is AB which is equal to 6 divided by 10. 2 त्रिक 6 2 पंचे 10 3 भागिले 5. tan A च्या संदर्भामध्ये opposite side that is BC divided by adjacent side that is AC which is equal to 8. कारण BC ची किंमत 8 दिलेली आहे आणि AC ची किंमत 6 दिलेली आहे. 2 चौक 8 2 त्रिक 6. हे झालं sin A cos A tan. आता B च्या संदर्भात sin B which is equal to sin B AC divided by AB which is equal to AC ची किंमत 6 divided by 10 2 त्रिक 6 2 पंचे 10 cos B which is equal to adjacent side BC divided by AB which is equal to BC that is a 8 divided by 10 2 चौक 8 2 पंचे 10 आणि शेवटी tan B which is equal to B च्या संदर्भात tan AC divided by BC which is equal to AC ची किंमत 6 BC ची किंमत 8
3/4 आणि मगाशी जो फॉर्म्युला सांगितला होता साइन ए बरोबर काय येते, कॉस ए बरोबर काय येते हे चेक केले तरी तुम्ही साधू शकते. अशा पद्धतीने असे रेशो तुम्हाला परीक्षेत काढायला विचारले जाऊ शकतात. अगदी 10वीला सुद्धा या पद्धतीचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि याच्यानंतर आपण एक्झरसाइज कडे जाणार आहोत.